दंडवत हो. सर्वज्ञानी उदासीनता पंचवटीला 2 वेळेला स्वीकारलेले. माग आपण अनेक कारणं पाहिली. आता आपण दुसऱ्याही अँगलने विचार करूया. म्हणजे का असं ईश्वर उदास होतात? कोणत्या कृतीमुळं, क्रियेमुळं, की ज्या क्रिया आपल्याला दिसतच नाहीत पण घडत असतात, त्याला आपण जिम्मेदार असतो. जीवले फार बदमाश आहे हा. म्हणून सर्वज्ञ भक्तजनाला म्हणतात तुम्ही जा आता सर्वजण. तर हा जी उदासीनता, किती अक्षर आहेत? हे 5 शब्द आहेत. उदासीनता. त्या तिकडल्या संप्रदायाची उदासी आखाडा आहे. आलेले आहे ते पंचसिंहस्थाला. ते तुम्हाला काय मतलब नाही, काय कशासाठी काय म्हणतात त्याला. असं विविध प्रकारचं नॉलेज तुमच्या माइंडमध्ये पाहिजे. चला, तर हे चांगले वाटतात ते सर्वज्ञ म्हणतात तुम्ही जा. ते गेले तरीही उदास स्वीकारलं आणि पहुड स्वीकारला स्वामींनी. तिथे जाऊ द्या म्हणाले. तर यावेळेला त्या ईश्वर स्वरूपाच्या ठाई गती विशेष आहे. उदासीनतेची गती आहे का ना म्हणाले, तेथे त्रियांच्या अवताराची हनन झालेलं आहे. त्रियांचे अवतार तुम्हाला माहितच असतात. देव कच्छ होती, मच्छ होती, त्रियांच्या मध्ये नाही, त्रियांचे शब्द आहे. स्त्रियांच्या मध्ये अवतरती, नरामध्ये अवतरला देव. वेडा होय, पिसा होय, पर चालता बोलता देव तो दुर्लभ. ते आपण आहोत, त्या देवाचे आपण उपासक आहोत, की तुम्हाला तो बोलणं ऐकायला मिळतं. बाकी दत्तात्रय प्रभू बोलत नाही, श्री प्रभू बोलत नाहीत, चांगदेवराव बोलत नाहीत, हे की नाही. कृष्णही जिंदगीत बोललेच नाहीत, है ना. शेवटी बोलले गीत. बोलले चक्रधर स्वामी. असे कुठल्याही प्रसंगावर स्वामींनी निरूपण करावं, तो उद्देश आपल्याला आहे. समोर आपण आहेत, त्यांना माहित आहे स्वामींना की हे पुढे येणार आहेत माझी अवलाद, मला आणायचं आहे ह्यांना परमार्गात, आणि हे मला चांगलं पांग फेडणार आहेत. आपण पांग फेडून राहिलो देवाचं, आहे की नाही. उदासच करतो ना देवाला. म्हणून का तर मला त्रियांच्या अवतारा हनन घडलं. म्हणून आपण ते कासव बिसव कुत्रे बित्रे सांभाळायचे नसतात आश्रमात. पण आता स्पर्धा झाल्या आश्रमांनी पण, आहे की नाही. सांभाळतात, है ना. त्रियांच झाडं लावत. आता काय म्हणजे बरं आहे, लोकांसाठी आहे ते म्हणायचं, पण हे तत्वात बसत नाही. करतात पण आश्रमाला सुशोभीकरण करतात, आणि मग तो आश्रम बरा वाटतो पाहायला पण लोकांना. स्वामींना कसं वाटतं तो नंतरचा विषय आहे, म्हणून लोकांना आलेल्या बरं वाटतं, आहे ना. असं एखादी पंगत एक्स्ट्रा, दुसरं काय त्याचं साध्य असणार आहे. प्रसन्नता वाटेल, जे उपदेशी होईल ते एक साध्यच आहे. वृक्ष वातावरण असतं असं गजगजीत. कुत्रे पाळतात, ससे पाळायचे, असे कासव पाळतात. बरं आहे, छान आहे की नाही. ते चालू राहतो कार्यक्रम. आणि त्या कुत्र्याचं कौतुक बाबांच्या गादीवर म्हणाले, कसा डांगरेश होता. आम्ही दीक्षा घेतल्या एका मठात गेलो होतो डांगरेश पाहायला. आपण तेव्हा कुठलं ज्ञान आले, पण वाटायचं की हे डांगरेश चुकीचं तर नाही करत ते बाबा. त्या डांगरेशला 2-2 लिटर दूध, 5 फूट होता तो डांगरेश.
आणि त्या बाबांचं कौतुक पूर्ण भारतात. त्यांना काही म्हणलं नाही कधी. मेलं ते बिचारा, मेलं काय काय माहिती. ते देवावर फळ आलेले कुत्र्याला. आता कुठला धर्म कसा आहे माहित नाही, पण आहे ते. तर तशा स्त्रियांचा अवतारी हनन घडलं, तशा स्त्रियांचा अवतारी भजन घडलं तर ते पुन्हा महापापच आहे की नाही. लोकांनी दान त्यासाठी थोडी दिलं होतं. असा अनेक विचार इथं आहेत. त्या कोणी टाकलं ते शीत भिक्षेचं अन्न स्वामी शिक्षा पण केलं माल्याचे अनुआनु सांडावे आपले शीत मुंगे विरोन. आता बादल्याच्या बादल्या जातात तर काय विषयच आहे. खायचं नाही तर करायचं कशाला, करू नये ना. उपाशी राहायचं, थोडं कमी पडलं तर काय पाप लागत नाही. प्राणाशी आहार द्यायचा ना तुम्हाला, मग आपण एवढंच द्यायचं, एवढंच खा, संपला विषय. गचकून खायचं, टचकून करायचं पुढचा कार्यक्रम, काय कामाचं आहे ते. तेवढंच सांगायचं, एवढंच आहे. काय मरणार आहे, मेलं तर उलट चांगलं, देवाला प्राप्त होईल जीव, आहे की नाही. पण ते करायचं 2 टाइम, खायचं उरलेलं टाकून द्यायचं, हे काय आपल्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे. परमार्गी कमी द्यायचं आणि एवढंच म्हणायचं, काय मरणार आहे का, पण तसं नाही. आणि मग असे स्त्रियांचं हनन कुणाला घडलं बरं? स्त्रियांचे हनन असं विचार करा तुम्ही. त्या पंचवटीत घडलेलं आहे. पहिलं ते सीता पळाली, तिथून निघली ती उदासीनता अशी. तो बी अवतारच आहे ना देवतेचा, आहे ना. राम शुद्ध सत्वाचा अवतार आहे ना. ते दुखलेलंच आहे ना ते. आता इथं कुठं ते स्त्रियांचं मेलं तिथं अवतार हा घडलेला आहे त्याला. आणि जेव्हा ईश्वर तिथे आले पंचवटीत, तेव्हा नित्य नरकाच्या जीवाचं संपादकत्व झालेलं असतं. हे दुसरं तिसरं कारण आहे. नित्य नरकाच्या जीवाचं संपादकत्व कोण करतं, कुठं करतं, कसं होतं, कुणाला होतं, आहे की नाही. असे अनेक प्रश्न असे आपल्या डोक्यामध्ये. आपण त्यातलाच एक आपली सुरुवात आहे नित्याची. पण जेव्हा नित्यमध्ये टाकतात तेव्हा ईश्वर अवतार सोडतात, किंवा हा माझा होता ना, हा इकडे कुठं गेला, करायला गेलं माणूस झालं माकड. असं होतं. देवाला असं फसवतो आपण. म्हणून तिथं ते तसं झाल्यामुळे स्वामींनी आता उदासीनता स्वीकारली. जागा म्हणाले, कोणी तोंड दाखवू नका मला, कोणी थांबू नका. म्हणजे एकाचा राग सुने बोले लेकी लागे, लेकी बोले सुने लागे. लेकीला बोलायचं, सासू करते टॉर्चर. लेकीला का बोलते आहे? आपले पण असतो म्हणून माणूस बोलत असतो. सून परकीच आहे ना शेवटी. तिला बोलण्याचा काय अधिकार असतो, नाही का. तिला बोलावं तर लगेच फोन जातो तिच्या आईला. हुमा, तिथून संसार करते ती अवदसा ह्या पोरीचा, वाटोळ करते, आहे की नाही. असं हाणून घडतं ते. दुसरे एका घातलं ते नित्य नरकात. तिसरं चौथं कारण सांगतात, विशेष ज्ञानावर अवदास्य स्वीकारले. विशेष ज्ञानावर उदासीनता का स्वीकारतात परमेश्वर? विशेष ज्ञानावर. प्रश्नाचा रोग तुम्ही दुसरं उत्तर दिलं, ते दुसऱ्या अँगलचं आहे, ते पण बरोबर आहे, पण कळला नाही प्रश्न, इथला कळला नाही. विशेष ज्ञानावर
उदासीनता. वचन आहे ना सरळ सरळ प्रमाणाला तुम्हाला ते देऊन टाकायचं झालं. प्रत्येक वेळेला मी सगळं ओपन नाही सांगणार. दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे असं चौथे ज्ञानाचे हनन घडले. ज्ञानाचं हनन घडलं आहे वृद्धाचारात. हनन शारीरिक, मानसिक, वाचिक असतं, आहे का नाही? ते वर्मस्पर्श ज्ञानाचा करायचं माहीत आहे की लेशान आहे ते घडलं तुमचं. तुम्ही काही न करा घडलं. त्या स्वामींनी सांगितलं वर्मस्पर्शापर्शे शिरच्छेद केला गुरुची सुरी खाऊन मारून टाका ना तोपर्यंत. पाठीमागं शेण कशाला खायचं? पण तो जीव असतो तसा. आणि ही वेल तिकडून चालते. वेदवंत बोधवंत सुरू झालं ते तिकडून हिथं आलात तुम्ही, ते करून हिथं आलात, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात फरक नाही पडणार, कधीच पडू शकत नाही तो. आणि म्हणून परमार्गी जे अशी वटवट करतात ना जीवाशे, कखाय विपरीत भकणा, हे कोण आहेत? हे ते ज्ञानी आहेत. आता ज्ञान असतील ते मागच्या वर्षी ज्ञानीच आहेत. ते इथं आलेत त्यात आणि ते परमार्गाशी आग लावतात. सुखानं राहू देत नाही, सुखानं ते खात बी नाहीत आणि दुसऱ्या राहू पण देत नाही. तर हे ज्ञानियाचं हनन घडलं. आता तिथं जे मार्गातले अधिकरण असतात, झाले बायाचे भांडणं, पण त्या अधिकरणाला येतं कळतं ना, कुणीतरी म्हातारी येऊन सांगते दंडोत करून बाबांना, आणि ते बाबांचं मन दुखल्या जातं. कोणची बाई आहे? साधा बाई. आणि तो मनोधर्म काय होतो? झाला. जघन्य अपराध आहे का नाही? फार अवघड असतं. शापातो हनन घडतं आहे की नाही? वरातो, शापातो, ह्याचे तुम्हाला आणखी ते नॉलेज व्हायचं आहे तुम्हाला. हां, आपल्या क्रियेमध्ये, आपल्या उठण्या बसण्यामध्ये आपण काय काय जोडतो. भटवासांच्या आश्रमातही घडलं नाही की नाही? तेव्हा जाऊ दे रे, हा जीव आहे. भटवासांची समदृष्टी असते, सर्वांना प्रेम करायचे भटवास. कुणाला कळले नाही भटवास आहे की नाही? म्हणजे ह्याला का असं करतात, प्रेम का करतात? कुणाला वाटायचं काय, कुणाला काय वाटायचं, वाटतं, खूप वाटतं जीवाला. आणि ते हन्नाचे प्रसव असे घडतात. त्या महादेव भक्ताचं काही घडलंच ना, खोटं बोलण्याचं हनन घडलं ना. असे अनृत्य बोलणे, चापलुशी करणे, असे अनेक हन्नाचे प्रकार परमार्गामध्ये असतात. फुस लावणे, कानात फूक मारणे, लय प्रकार आहे ते. जेवताना ताट आपटणे, जेवताना कुरकुर करणे. त्या बाया भांडतात, तुझ्या बापाच्या घरून आणलं काय? ती म्हणते तुझ्या तर आणलंय काय? कुणाच्याच बापाचं नसतं. चक्र जर बापाने दिलेलं आहे ना ते, पण असं हनन घडतं ते. आता दोघीच्या भांडणात हनन कसं घडलं? ते तिकडं मार्गाभिमानीला समजलं ही कुत्री अशी का कुटकुट करायला लागली, भुकायला लागली. आणि तिकडे ते अधिकरण आहेत, ते जर त्या लेवलचे असतील तर वटवासा, उपलक्षणे, केशराजबाद, परशुरामबाद, रामेश्वरबाद आपल्या परंपरेत आहेत ना. अन्यथा झालेलं त्या बायांनीच काढलं ना शेवटी, जात्यावर गाणं म्हणून, है ना. ते अधिकरण झालं, मनामध्ये काहीतरी आलं एकोणएकाच्या. तर त्या साधू बायाने सांगितलं की माझ्या अगं असं नाही आहे. मग दुसऱ्या बाईनं गीत गाऊन सांगितलं माझे तसं तसं म्हणलंय की. ते मला कधीच म्हणले नाही आमचे गुरु. आणि मग मिळाप झाला. अशा साधू बाया चांगल्या असतात, वाईटही असतात, आहे ना. भिक्षुक पण तसेच असतात. त्या कशाहून म्हणतीन देवपूजा सगळं सोडूनच जायचं, पण सगळं करायचं आहे की नाही. हे हननच घडत असतं. घ्यायची म्हणते छुन आणून, पैसे देऊन घ्यायची, वगैरे वगैरे वगैरे. तुमचा काळ खूप भयानक आहे पुढचा, आहे का नाही. तुम्ही स्पर्धेत उतरलेले आहेत आता, स्टेटसमध्ये.
हिरो हिरोईन कसे होतात? तुम्हाला हिरो व्हायचंय ना, काय आता हिरो झालं की झिरो होतो माणूस, काही खरं नसतं ते. आणि मग हे हनन घडलेलं आहे, म्हणून स्वामी तिथे उदास झाले. 6वं कारण सांगतात, भरवसेन उद्धरेल. हे तुमचं आलं कारण येते. त्यांनी भरवसेन उद्धरेल, त्यांनी प्रमाद अंगवला, अचानक अंगवला, एका क्षणात अनावधानाने घडला तो. पुढला कोण आला, ह्याच्याकडून झाला. रंभा आली. हन्नाचे अनेक प्रकार आहेत ना प्रमादाचे. एक सेवी आहे, एक न सेवलं, विपरीतत्व घडलं त्याला. कखाय घडलं, अन्य कथन, वर्मस्पर्श अचानक घडला. तुम्ही एकच समजता, भरवसेन उद्धरेल त्याला काय हाल तसला प्रमाद घडेल? तो भरवसेचा आहे ना, तो करडेल की तो पे जाणील असलाय. माईमभट्टांसारख्यांना तो प्रमाद घडतो. कसा घडला त्यांना? असं चिंतनात्मक विषय आहे. ह्या ज्ञानाला असा घडतो. वृत्तीधृतीचे प्रमाद घडतात, निमित्त प्रमाद घडतो. आपल्यामुळे निमित्त झालं, ते गेलं भुंकत गाडव. काय निमित्त झाले तुम्ही? गप वर नो. हा निमित्त झाला गुरु. भरवसेने उद्धरणारा कोण असतो? उच्चाधिकरण असतात, त्यांना पण असं घडतं. डोळ्याखाली अंधार ठेवायचा. माहित आहे ना, ही वल्ली काढून का देत नाही तुम्ही? जा बाबा, तो दोन घे, 4 घे, निघ बरं तू. त्याच्यामुळे मग बाकीचे सगळे बोलतात, हा झाला प्रमाद. अशा अनेक प्रमाद घडतात. भरवसेने उद्धारणाराला आभार पण आहे ना त्याचा ईश्वराच्या ठिकाणी. ईश्वर सहाय्य करतात, तिकडं माया सहाय्य करते, अभिमानी मार्गाची सहाय्य करायला तयार आहे. पण हा परत तिथे तो लक्ष देत नाही आहे ना, डोळे झाकून बसतो रूममध्ये आपल्या. हे असं घडतं. मग भ्रूणहत्या, लग्नच लाव. गप ना, तू कशाला कोण द्यायला ॲड्रेस? ह्या उपदेशाची पोरगी चांगली आहे, गप न मोर न. हा गप असत नाही. कुठल्या तरी आशेसाठी हा लग्न जुळवून देतो, आहे ना. झालं ना प्रमाण? ह्यानं काहीच नाही केलं, ह्या भानगडी केल्या. फोन नंबर दिला, बघा माझं काय नाव सांगू नका, हा फोन नंबर घ्या, त्याची पोरगा वयात आलाय, ह्याची पोरगी वयात आली, तर तू गप ना. ते ऋणानुबंधाने पाहतील त्याच्यात, तुला काय करायचंय. पण ते अति प्रेम. आणि असंही काय पाहिलेलं आहे की ते ग्रस्तांच्या बायांचे बाळंतपणा करायला साधू आणि साधूबाया असतात दवाखान्यात. कामाला यजमान, हा वासनी काय चातुर्मास देतो, मार्गाला बसतो. बर बर बर, ठीक ठीक. हे कुठं चाललंय प्रकरण, कळालं का तुम्हाला? हे भरवसेने उद्धरणारे आहेत तुम्ही. येणे अवतारी जो न उद्धार येतो, म्हणजे भरवसेनच ना. तुम्ही भरवसेने उद्धरणारे आहेत. तुम्ही भरवसेने उद्धरलं म्हणजे काय समजलं ते काय? आपण सर्व त्या लाईनीतले आहेत. आपण भरवसेने उद्धरणारे आहेत, हा भट्टवासांनी सांगितले ना. जो इकडे आला, वेदवंताला बोधवंताला, कुठला का असेना, तो भरवसेने उद्धरणार आहे. हा नवीन अर्थ आहे बरं, परमार्गी बोलल्या जात नाही. आचार्यांचा अर्थ खोटा आहे का मग वाणी ती? येणे अवतारे जो न उद्धरे, तो अभिकार आहे, स्वामींचा अनुसूत आहे. त्या उपदेश देण्यापासून अनुसूत आहे उद्धरण्याचा, आहे की नाही? कळतंय की बोललेलं? ते अनुसूत आहे, नामाचं, वेदाचं, बोधाचं अनुसूत आहे तिथे. तो भरवसेने उद्धरणारा जर गेला परमार्ग सोडून, तर स्वामीकडे उदास होतात. मग तो कोणी असेल, वेदवंत असेल, बोधवंत असेल,
वासनिक असेल, अनुसरला असेल, चर्यावंत असेल किंवा एखादा थोर पात्र असेल. ईश्वरीचे कुत्रे आपण आपलं माप लावत नाही बसायचं. हे मोठे न हा छोटा न हा गरीब साधू तिथं नाही माप लावायचं. आजकाल हे परिमाण मोठं लावलं जातं. कोण मोठं न कोण लहान. हं? हा विशिष्ट बुद्धीतलाच प्रकार आहे हा. समबुद्धी नाही ना, समबुद्धी गीतेने सांगितलेलं आहे. समलोष्टाश्म कांचन समबुद्धी विशिष्यते धेनोस्मिन्नता देहि कौमारं युगनं जरा मरण मोक्षाय. ममाश्रिते तंती. पुढं काय? जरा मरण मोक्षाय मामाश्रिते यतन्ति. मामाश्रित मम आश्रित आहेत ना ते, म्हणून ते भरवसेने उद्धरणारे आहेत. तसं भरवसेने उद्धरणामध्ये हा माझा विचार आहे. हे सगळे मोडतात त्याच्यात आपल्या सहित. आपल्याला फक्त थांबायचंय. वॉच. दुःख तर काय दिलं नाही ना देवाने तुम्हाला. खाण्याची चिंता तर नाही ना, आंघोळीची नाही आहे ना. फक्त तुम्हाला थांबायचं आणि पाहायचंय की स्वामी काय करतात माझ्यासाठी. तुम्हाला थांबायचं नाही ना, आपली प्रॉब्लेम थांबायचा नाही. आणि असा ज्ञानाने जर प्रमाद अंगवला, प्रमादात असे भरपूर आहेत, एकच प्रमाद नाही घ्यायचा, तर स्वामी उदास होत. तो प्रकार पंचवटीत घडला. अशा अनेक कारण आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि म्हणाले जिथे जडफळ्या ते तसे. जडफळ्याचं संपादकत्व केले. तो इथलाच आहे ना. त्याला घडलं मनुष्य नाही की नाही. बाबाला बाईला आणि ते आले संपादक होतं. देवता आली करायला तिथे. केलं की स्वामी उदास झाले. मला अरे हा माझा होता रे, अरे 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 हा माझा ज्ञानी होता रे, अरे अरे चुकला ना तो. म्हणून आणि दुसरं सांगतात की ते वियोग देऊनी थोर अयोग्यता नसावी. वियोग देऊनी वियोग दिलाय भटवासांना, वयसांना, ओसांना, आहे की नाही. अशा अनेकांना वियोग दिलेले आहे सर्वज्ञानी. भंडारेकरांना. चल म्हणाले, निकल या. डांगरेशांना, कोणाकोणाला वियोग दिलाय. महादेव भक्ताला, महादेव राहायला आहे ना. वियोग देऊनी असं अयोग्यता नसावी. आपल्याला वियोग का दिला स्वामींनी, उत्तरापंथी का गेलेत. वियोग भक्त वियोगी वियोग शब्द आहे. आपणाला तर लाजच नाही म्हणा. कधी देवासाठी रडले नाही आपण, ना. असं ढसढसा आहे ना. कधी आलेच नाहीत ना अश्रू देवाचं. कमीत कमी तो उपकार आठवून तरी रडावा देवाचा. माझं गोसावी ऐसे ना ऐसे केले, माझा अधमाते. प्रसंग मोडताना म्हणतो ना आपण, तसं एकांतात बसून रडावं लागतं साधून. आणि हीच पूजा असते, आहे की नाही. ही खरी पूजा आहे. अश्रूंची पूजा झाली. कुणाची कादंबरी? अश्रूंची झाली फुले. छान कादंबरी. आपल्या अश्रूंची फुलं स्वामींच्या चरणाजवळ पडले पाहिजे. उत्तरापंथी स्वामी उठल्या उठल्या आपले पहिले फुलं तिथे गेले पाहिजे. ईश्वर स्वरूपावर पडले पाहिजे. टपा 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 टपा, आहे ना. हे इकडून आलं, अरे हे ह्याच्याकडून आलं. असे चमेली, मोगरा, अश्रूंमध्ये सुद्धा एक वेगवेगळा भाव असतो, आहे की नाही. कधी आनंद अश्रू असतील, कधी विरहाचे असतील, कधी वियोगाचे असतील, कधी प्रेमाचे असतील. साधूजवळ हेच असते. गॉड गिफ्ट असते देवाला, आहे की नाही. ॲनिव्हर्सरी डे आहे हा साधूचा. हॅपी बर्थडे.
हा केक स्वामींना पाठवायचा आपला. असं कोणी देत नाही का नाही? 200 रुपयाचा आणून ठेवतील देवाजवळ. फुगे फोडतात. बापाचे फुगे फोडले पाहिजे आपण, आहे की नाही? असं वेगळा आपला अनुसरण दिन साजरा करावा. पुनसंबंध दिन साजरा करतात, आहे की नाही? हा एक वेडेपणाच आहे की नाही? किती सुंदर वेडेपण आहे की नाही? पुनसंबंध दिवसाच्या निमित्ताने पंचावतार उपहार. बर, आता फक्त श्रद्धांजलीच राहिली आहे की नाही? मृत्यू डे साजरा करायचा बाकी आहे. मृत्यू डे, पुनसंबंध दिवस म्हणजे मृत्यू दिवसच आहे. श्रद्धांजलीच आहे ती, वार्षिक श्रद्धांजली बुवाची. वार्षिक श्राद्ध आहे ती. अशी गंमतच आहे ती एक, आहे की नाही? तर हे असं चालत नाही परमार्ग. तुमचा दररोज तुमचा वार्षिक श्राद्ध करा अश्रूंचं. तुम्ही कधी अश्रूंना स्पर्श केलाय का? बघा, वेगवेगळे भाव असतात त्याच्यामध्ये. लहान लेकरू एकदम भेटावं आपणाला, ते वेगळंच असतं. आई पोरीला भेटा वेगळंच अश्रू असतो. दुःख अश्रू वेगळेच असतं, आहे की नाही? विरह अश्रू वेगळे असतात, प्रेमाश्रू वेगळे असतात. असं हे कोण करायचं बरं? मूर्ती प्रकाशकरांनी केलेलं आहे ते ना. नरविलाप स्तोत्र गायलं, विलाप स्तोत्र आहे ते, विलाप. आपले पूर्वज असे भयानक स्टँडर्ड होते, असे आपल्यासारखे चांगले. ते काय विराहात केलं? नरविलाप स्तोत्रच केलं. आणि हे काव्य जगामध्ये नंबर 1 झालं, आहे की नाही? त्या काव्याला पद्मश्री अवॉर्ड मिळाला पाहिजे. मूर्ती प्रकाश, तिथं आत्मनिवेदन आहे त्यांचं बघा सुरुवातीला. मी प्रवर्तला तू म्हणाले तू फिरशी वाडोवाडी. माझ्यासाठी झाला भीक मागता, तू कसा रे म्हणाले मी असं, अशी तुलना केली आहे त्यांनी. हे असं असं जेव्हा होत नाही तेव्हा ते ती अयोग्यता वियोग देऊनी थोर अयोग्य. तुमची जोपर्यंत अयोग्यता नासत नाही तोपर्यंत अनाधिकार जात नाही. अनाधिकार जात नाही तोपर्यंत तुमचा पुढचा कार्यक्रम शब्दांची ठेवण आहे की नाही? विधीच पुरावा तुम्हाला, सेवादास्य घडावं, परमार्गात काहीतरी आपलं शरीर वेचावं, हे तुम्हाला करू वाटत नाही. तुम्ही चापलुशीपणा करणार. मला एक ते घडलं नाही कधी शरीर वंचकत्व करायचं. मी असं मन लावून कुठला व्यापार नाही करायचा. तब्येत ठीक नाही राहायची आपलं, चोरून हे ठेवायचं. कळायचं बरं का, यावेळेला मला हे करायचं, त्यावेळेला ते करायचं. पण ते समासाच्या बाबांनी आम्हाला समावून घेतलं, खूप प्रसन्नता दिली त्यांनी. बाबांच्या रूममध्ये फक्त मीच जायचो तिजोरीपर्यंत, कोणीच नाही, कोणाला प्रवेश नाही. आताचे जेवढे आहेत ना कोणालाच नाही, ते अजिबात नाही. बाबांनी घे तेवढे लागल तेवढे घे, जा. माझ्याकडे अशा वेगवेगळ्या सेवा दिल्या, अशक्त दिलं, रेल्वे मंत्रालय दिलं, बँक दिली, परमार्गाचा व्यापार दिला, तीर्थस्थानाची सेवा दिली. अशी बाबांनी मला वेगवेगळी सेवा द्यायची प्रत्येक वेळेला. मी आणायचं, मला का सांगतात बरे, त्यांच्या आवडीचे शिष्य तर दुसरेच आहेत. आपण म्हणजे ठीक आहे चला डेअरिंगमध्ये जायचं. विमान सेवा दिली, बाबांनी मला सगळीकडे घडवलं. देव कसा घडवतो बघा, अधिकरणाच्या रूपात सगळे अंग बाबांनी शिकवले तिथे. मला वाटायचं मी कसं काय करणार आहे, शक्यच नाही ना आपणाला. बाबांनी जा होऊन जाईल.
भुसा आणायला शिकवला. जाऊन आले तिथून घेऊन यायचं. कांदेच आणायचे मी जाऊन कुठून बी भेटायचे ते. हे असं ईश्वर घडवत असतो. जेव्हा तुम्हाला निर्माण करतात ना स्वामींनी केलेलं असतं ते. मीडिया असतो तो. ते उपकार आपण आठवावे लागतात. ते स्वामींनी कसं कसं केलं, मला कसं कसं घडवलं. तुमची अयोग्यता नासत जाते आपोआप. ह्या फिलिंग्स आल्या की तुमचे अश्रुपात होतात. आणि तुम्ही जर ते नाही केलं तर मग ही अयोग्यता वियोग देतात. मग स्वामी सन्निधान जर मिळालं तुम्हाला चुकून, भेटत तर नाही, आता तुम्हाला सन्निधानच आहे ना. अधिकार. हां, इथे तुम्ही काय जोडायचं, इथे काय अप्रोच आहे तुमचा, काय थॉट्स, काय फिलिंग्स, तुम्ही किती प्रेमाने आणि उत्साहाने तो विधी सगळं आचरावं लागतं ते. आम्ही मात्र कधी बाबाला दुखवलं नाही. अजिबात नाही. ते जोपर्यंत सन्निधानात होतो तोपर्यंत मनोधर्माने राहायचं. त्याचं फलित आहे. आपल्याकडे काय होतं, आपण कोणाचा आश्रय घेतलेला नाही आहे की नाही. कुणाचाच आश्रय नाही, उपदेशाचा नाही, इकडल्या परंपरेचा नाही. तुम्ही आपलं जीवन अभ्यासात करा ना, दुसऱ्याच कशाला. आपण समोर तुमच्या देवाने तुम्हाला समोर दाखवले, आपला आहे आश्रय. आपण कोणाला शरण जातो, परंपरेचं आहे काय. मग हे देवाने दिलेलं आहे. जे आहे आपल्याकडं ते देवाचं वैभव आहे. भीक मागितली कुठं, स्वाभिमान घाण ठेवून गेलो आपण कुठे नाही. काळीपेटीचं मागितले का आपण शेजारी, अक्काही तशाच राहिल्या. जिंदगी अशी जगावी लागते मला, देवाचा आश्रय. तर ती तुमची अयोग्यता अशा विरहाने नसत असते. ते तो गोल आहे आपला वियोगाच्या. वियोगाश्रूंनी देवाची पूजा करायची. ही फुलं आश्रमातलं कुणी वाहील ना देवाजवळ. मोगऱ्याची वाहतील, चमेलीची वाहतील. हे वियोगाचे अश्रू द्यायचे. किती प्रमाण द्यायचे ते, निरंतर परमेश्वराची आरती करावी. तळमळीत जन्मा ते धाडे, हे की नाही. प्रेम केम छे એ તો પ્રેમ છે. हे वियोग अश्रू आहेत. आणि ते देण्यासाठी परमेश्वर वियोग देतात. कोणाला दिला वियोग तिथे, पंचवटीत. ते आले ना तिकडून अप्रोक्ष ज्ञानी सामान्य मिळेल, हट साल्यावर तुम्ही द्यायचं नाही. विषय ज्ञानी आला म्हणजे नाही, फुट फुट. मग कृपास्पदी होऊन अनंत काळ, कसं वचन आहे ते, कृपास्पदी भूत होऊन अनंत काळ असे पराघात चक्रवर्ती तयाची वासी न पाहे. हे अगाध चक्रवर्ती पंचवटीत उदास झाले, त्याची वासही न पाहे. तसं लांबून दंडवत करतो, येऊ काय, हट तुम्ही अवघे जा रे. ह्याला नाही म्हणले स्वामी, ते त्यांना म्हणतात ते वरविदाचे ज्ञानी आहेत तिथे. जरा यायचं नाही माझ्याजवळ कोणी, मी नाही तुमचं सन्निधान घेणार. कारण तिथं सेवादास्य करायला आले असतील ना ते, स्वामींचे पाय दाबायला. बायसांचे पाय दाबतील. बायसांचं पाय दुखायचे आहे ना, झाडं होत्या. मग ते त्यांची सेवा असते. शिष्याने शिकणे नाही दाबले ना, महापुरुष ज्ञानाला सांगतो दाब पाय, हल. तर तिथे जवळ येऊ देत नाही स्वामी, बायसांच्या जवळ नाही येऊ देणार. तर नाही, ह्याला म्हणायचं वरविदा अण्णा, असं जा म्हणता, चालतंय जा. ती उदासीनता पाहून ते मग तिकडे कृपास्पदाचं दुःख भोगतात. हे अप्रोक्ष ज्ञानाला कशाचं दुःख आहे, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी, हे सगळे किंवा इथले शाब्दज्ञान चरितत्व होऊन अप्रोक्षाला प्राप्त झालेले असतात. भटवासा उपलक्षणे त्यांना सांगतात जा रुद्रपूरला, मर तिकडे.
हट हट यायचो नाही. बरोबर मजाच आहे की नाही. तेव्हा मला काय निरोप आला, म्हणाले आहे तसं राहा, इथून बोलल्या वांचून न यावे. मग स्वामींना निरोप आला, म्हणाले जी जी काहायची पाहायची बोलणे आहे ना. कसं शब्द आहे ते, कोणाला निरोप घेऊन, शेवटचा निरोप आहे सर्वज्ञाला. आणि स्वामींनी विचारलं, म्हणे ते नागदेव नावे ब्राह्मण कैसा असे. जी जी म्हणाले काय पाहायची बोलणे, काही खरं नाही म्हणाले त्याचं, आता मरते वळून झाले. कसे शब्द आहेत त्या चरित्रात, हे वियोग दुःख असतं. खरी आचार्यांनी साधना तिथं केली आहे की नाही, वियोग दुःखाने. म्हणजे मग माझ्या वांचून काय अडलं नाही स्वामींचं. भजन तुम्ही म्हणतच नाही रे ते, अजून म्हणायचं असतं. अशी विरह परभजन असतात, म्हणायचं असतं. विरह गीत आहे ना ते वियोग दुःख आहे ते. कमीत कमी हे तर आठवायचं ना, इथीच्या कथा वार्ता. मग गीताने करा, संगीताने करा, मस्त शृंगार करा ना स्वामींना. असं विरह गीत म्हणायचं असतं. भावगीत, विरह गीत. गीत किती प्रकारचे आहेत. 7 स्वरांमध्ये सगळं ब्रह्मांड आहे बघा संगीतात. तुळशीदासांनी गीत गायलं ते रहीम आले त्यांना भेटायला, म्हणाले तुम्ही खूप छान गाता, माझ्या राजाकडे चला, म्हणाले तुम्हाला तिथलं मी राजकवी करतो. तुळशीदास म्हणाले मी ज्याचा गीत गातो ना तो वेगळा आहे, म्हणाले मी त्यासाठी गातच नाही, तुझं असं. बरोबर ते मेले. मग तुळशी रामायणातली कथा आहे. असं आता तुम्ही हाच अभ्यास करत नाही, तुम्ही तिकडला चांगला चांगला कधी अभ्यास करावा. तर अशा प्रकारे हे वियोग दुःखाची थोर अयोग्यता नसण्यासाठी वियोग देत असतात. आणि म्हणून आपल्याला वियोग का दिलाय, तुम्हाला दत्तात्रय प्रभू तर भेटत नाहीत, दररोज ते फिरतात ते इकडं तिकडं इकडं तिकडं, त्यांना काय काम आहे. देतात का तुम्हाला ते दर्शन, वियोग देतात. तर अशा अनेक हेतूंनी ही पंचवटीची लीळा अशी समृद्ध आहे, तुम्हाला समृद्ध करते. तुमची साधना, तुमचं अनुसरण आहे का नाही, तुमची तपस्या समृद्ध होते. नाही अनुसरण कधी समृद्ध होतं, मजबूत होतं, हे हा पाऊस पडला पाहिजे. ते ही सगळी सृष्टी कधी सजीव होते, पाऊस पडलाय कसं सगळ्यांना पालवी फुटते ना, तसे अश्रूंच्या पावसाने तुमचं अनुसरण, पुणसंबंध, ज्ञानाधिकार हे समृद्ध होतात, त्याला पालवी फुटते. एरवी कशानंच फुटत नाही की नाही. हे स्वामींना दाखवायचं होतं म्हणून हे लीळा अशा प्रकारे ते थांबते. दंडवत हो